होळीपूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना मिळणार मोठी भेट. डीए मध्ये होणार वाढ. 8व्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्यांसाठी आहे मोठी अपडेट. जर तुम्ही केंद्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सणासुदीआधी तुमच्या खात्यात वाढीव रक्कम येऊ शकते. मुख्य बातमी अशी की मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि महागाई सवलत म्हणजेच डीआर मध्ये 2% वाढ होण्याची शक्यता आहे. कामगार ब्युरोने डिसेंबर 2025 साठी AICPI IW डेटा जारी केला आहे. याच आकडेवारीच्या आधारे डीए वाढीचा अंदाज हा बांधला जात आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा मार्च महिन्यामध्ये म्हणजेच होळीपूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या 7व्या वेतन आयोगाचा मूळ पगारावर डीएची गणना केली जाते. जर 2% वाढ झाली तर कर्मचाऱ्याच्या मासिक पगारात थेट वाढच होणार. पेन्शनर्सच्या डीआर मध्ये सुद्धा वाढ होणार आणि सणासुदीआधी आर्थिक दिलासा सुद्धा मिळणार. सरकार वर्षातून 2 वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये डीएची वाढ हे करत असतं. डीए ठरवण्यासाठी 12 महिन्याचा AICPI IW सरासरी डेटा हा घेतला जातो. त्या सूत्रानुसारच वाढ किंवा कपात ही निश्चित केली जाते. सध्या 8वा वेतन आयोग लागू झालेला नसल्यामुळे ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या बेसिक पगारावरच मोजली जाणार आहे. जर होळीपूर्वी ही घोषणा झाली तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. सणासुदीआधी वाढीव पगार म्हणजेच मोठा दिलासा ठरणारा आहे. तुम्हाला काय वाटतं? डीए 2% वाढेल की त्यापेक्षाही जास्त? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.